तू करी बसवगीता दारा पुत्र वित्त नये कामा निष्काम हो निशिवनाम उच्चारी दरोणी अंतरी दृढ प्रेम प्रेमाचा अंकित पार्वतीचा पती न सोडी संगती प्रेमळाची हो निया वेडा भोवता भोवता करी न सांगता काज त्याचे मनमत मने देव प्रेमाचा भुकेला मनमत मने देव प्रेमाचा भुकेला आणि कोणाला नाटोपेची निष्काम हो निशिवनाम उच्चारी दरोणी अंतरी दृढ प्रेम शिवार जन्मालिया तू करी बसवहिता दारा पुत्र वित्त नये कामा निष्काम हो निशिवनाम उच्चारी दरोणी अंतरी दृढ प्रेम गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः जय दयादि सदा शिवा परब्रह्माद्व्यानंद वैभवा नमो तुझ देवादि देवा परमेश्वरा जगद्गुरु आता नमोचित शक्ती जी जगन्माता पार्वती अज्ञजना उत्तम गती जेचे अनुग्रहे वेदा परशिव परब्रह्मा नेनवे तुझा महिमा साकार होण्यामा पूर्वीच हेतू इच्छित श्री सद्गुरु कृपे करून आदि नमो शिवगान जे कामर सर्वाहून तयास प्रेमे शरण मी अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मिलितमेन तस्मै श्री गुरुवे नमः ओम नमो सदाशिवा 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 सदाशिवा सर्व देवाची देवा शिवक्षेत्र कोंड या पवित्र पावन भूमीमध्ये चालू असलेला हा मनमत माऊली जन्म उत्सवानिमित्त अखंड शिवनाम सप्ताह नामयज्ञ सोहळा आणि या सोहळ्यातील आजचा हा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अनंत कोटी ब्रह्मांडाचा मालक भगवान परमेश्वरांच्या चरणी नतमस्तक होऊन
शिवाच्या पंचमुखापासून उत्पन्न झालेली पंचाचार्यातील प्रथम गणांना साष्टांग दंडवत करून महाक्रांतिकारी जगज्योती महात्मा बसवेश्वर ज्यांनी निद्रा अवस्थेत असलेल्या शिवभक्तांना जागृत केलं, जागा करण्याचं काम केलं. ज्या वेळेस आपला धर्म लोप पावत चालला होता त्यावेळेस आपल्याला जागा केलं, उठवलं, ते म्हणजे श्री संत शिरोमणी मन्मथ माऊली यांच्याही चरणी नतमस्तक होऊन राष्ट्रगुरु तथा राष्ट्रसंत गुरु शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजी, माझे गुरु सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर, माझे कुलगुरु शिवानंद शिवाचार्य महाराज तंबलूरकर यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून उपस्थित ज्येष्ठ स्वामी, ज्येष्ठ शिवकीर्तनकार, शिवकथाकार, तसेच गायनाचार्य, कसे मी लांबून आलेली आहे, मला इथं कोणी परिचित नाही बरं का. गायनाचार्य, मृदंगाचार्य, पेटीवादक व सर्व गावातील व बाहेर गावून आलेली भजनी मंडळ व तसेच उपस्थित गावातील व पंचकृषीतून आलेली महिला व पुरुष मंडळ, तुम्हा सर्व संत सज्जन मायबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन मला इथं आमंत्रित केलेले सर्व गावकरी मंडळी व तुम्ही समस्त कार्यकर्ते मंडळी यांच्याही चरणी नतमस्तक होऊन खरंच माझं काहीतरी भाग्य आहे, भाग्य नाही परम भाग्य आहे. कारण एक तर मला इथं कीर्तन करण्याची संधी मिळाली आणि दुसरं म्हणजे एवढा पावत असलेला भीमाशंकर भगवान यांचं मला दर्शनही झालं, म्हणून माझं भाग्य आहे. आणि महत्वाचं म्हणजे माझे मार्गदर्शक आमचे शंकर स्वामी जायफळकर हे माझ्या कीर्तनात उपस्थित आहेत, म्हणजे माझं परम भाग्य आहे. ते काय करतात तो अनेक गावामध्ये त्यांनी सप्ताह उभा केला, नवनवीन कीर्तनकार, माझ्यासारखे कीर्तनकार त्यांनी घडवले. असे असणारे आमचे स्वामीजी यांच्याही त्यांनी नतमस्तक होऊन सर्वात महत्वाचं म्हणजे साऊंड सिस्टम. नाहीतर दादा म्हणतील ताई सर्वांचंच नाव घेतले पण आम्हालाच विसरून गेले. सर्वात महत्वाची तुम्ही आहेत बरं का. खूप सुंदर अशी साऊंड सिस्टम आहे. कसं आम्हाला लांबचा प्रवास सहन होत नाही आणि इथं येऊन जर साऊंड सिस्टम चांगली नसली ना तर काही खरं राहत नाही. तशी नाही साऊंड सिस्टम, खूप सुंदर अशी साऊंड सिस्टम आहे, म्हणून यांनाही धन्यवाद देते. व तसेच आपला कीर्तन सोहळा गावोगावी पसरविण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते म्हणजे यूट्यूब चॅनल, रॉयल मराठी यूट्यूब चॅनल. मी ह्याच्यावर कीर्तन ऐकायचे बरं का. मला वाटलं नव्हतं की माझं कीर्तन ह्याच्यावर येईल, पण योग आला, म्हणून यांनाही धन्यवाद देते. आपण परमेश्वराचं नामस्मरण करून कीर्तनाला सुरुवात करू. तुझे नाम रे घेऊन ये, 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 तुझे नाम
तसेच मला घडवलेले माझे आई वडील यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून आपण पुन्हा एकदा परमेश्वराचं भजन घेऊ आणि कीर्तनाला सुरुवात करू. शिवार म्हणून आजच्या या प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवकर्ता निवडलेला अभंग मन्मथ माऊलीचा 5 चरणांचा साधा सोपा सर्वांच्या पाठीपरिचयात असलेलाच अभंग आहे. मन्मथ माऊली या अभंगाच्या माध्यमातून उपदेश करतात आणि उपदेश करत असताना 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट, उपदेश कुणी करावं. दुसरी गोष्ट, उपदेश कुणाला करावा. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, उपदेश कशाचा करावा. पहिल्या गोष्टीकडे आपण वळू. उपदेश कुणी करावा. उपदेश करत असताना उपदेश करण्याची पात्रता असली पाहिजे. पात्रता जर असली नाही तर आपल्याकडे एक म्हण आहे पहा, लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपणच कोरडे पाषाण. म्हणून उपदेश करत असताना आपली पात्रता असली पाहिजे बरं का. दुसरी महत्वाची गोष्ट, उपदेश कुणाला करावा. उपदेश अशा व्यक्तीला करावा त्याची ऐकण्याची योग्यता असली पाहिजे, नाहीतर नळी पुंकली सोनारी काही उपयोग होत नाही. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, उपदेश कशाचा करावा. ज्या उपदेश केला योगानं उपदेश करणाऱ्याचं कल्याण व्हावं, उपदेश ऐकणाऱ्याचं कल्याण व्हावं, या गोष्टीचा आपण उपदेश केला पाहिजे. कुणी करत नाही बरं का, मात्र एक जण करतात, ते म्हणजे संत. संत आपल्याला उपदेश करतात. बाबा, हा जन्म काय फुकटचा मिळत नाही. अनेक कष्ट, अनेक सयास, अनेक अट्टहास, अनेक पुण्य कर्म केल्यानंतर हा जन्म प्राप्त होतो. मग या जन्माचं आपण काहीतरी सार्थक साधलं पाहिजे का नाही. सार्थक साधलं तरच मिळालेल्या जन्माचं कल्याण आहे, नाही तर नाही. मग आपल्याला काय करायचंय, या जन्मामध्ये येऊन नामचिंतन करायचं. नामचिंतन केल्याने काय होतो तर पुण्य भेटतं, मोक्षाची प्राप्ती होते आणि एकमेव मनुष्यालाच भगवंताचं नामचिंतन करता येतं. आणि त्या नामचिंतनाच्या माध्यमातून या जन्माला मोक्षाची प्राप्ती करून देता येतं. आणि त्या मोक्षाची प्राप्ती आपल्याला करण्यासाठी मिळालेला हा मनुष्य जन्म. हा मनुष्य जन्म मिळाला, पण यामध्ये कोणता मार्ग चांगला आणि कोणता मार्ग वाईट हे काय आपल्याला कळालं नाही. संतांना सांगावं लागलं, मार्ग निका मन्मथ मारी तसे हाका, नका जाऊ आड वाटे खोटे सर्व उपाय. आडमार्गाने जायचं नाही, दुप्पट मार्गाने निघा. निश्चित गंतव्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. हाच मार्ग कुणी दाखवला, मन्मथ माऊलींनी. निकाय म्हणले महाराज. निक दूध असतं माहिती का. निकदूध म्हणजे ज्या दुधात पाण्याचा एकही अंश नाही तसा हा परमार्थ आहे, तेवढा मार्ग निकाय. ह्याच्यात कशाचीही भेसळ नाही. एवढा पवित्र मार्ग आहे. मग ह्याच्यावर चालणाऱ्या व्यक्तीचं, जीवाचं, देहाचं काय होईल, कसं होईल. अभंगाचं पहिलं चरण, जन्मालिया तू करवा होईता, जन्मालिया तू करवा होईता, जन्मालिया तू करवा होईता, जन्मालिया तू करवा होईता. जन्मालिया
अभंगाच्या पहिल्या जन्मात सांगतात, जन्मालिया तू करिबा स्वहित, दारा पुत्र वित नाही कमाल. संत सांगतात, म्हणतात बाबा जन्माला आलात म्हणजे काय झालं, तर भगवंताच्या दिशेने जाण्याचा एक पाऊल पुढे झालं. जन्माला आलात म्हणजे काय झालं, तर मोक्षाच्या मार्गाने जाण्याचा एक पाऊल पुढे झालं. जन्म मिळालेल्या जन्मात काय करायचं, करिबा स्वहित. स्वहित म्हणजे काय, स्वतःचं हित म्हणजे स्वहित, आणि ते आपल्याला या जन्मामध्ये येऊन करायचे, स्वतःचं हित करायचं. बरं, हित म्हणजे काय, आपलं कसं असतं, आपलं हित कसं असतं माय, पैसे पुरून ठेवणं म्हणजे हित, पैसे जपून खर्चवणं म्हणजे हित. पण हे हित नाही आहे. हित कशाला म्हणायचं, आपलं हित कसं असतं बघा. एखाद्या चहात जर माशी पडली तर आपण कशाला फेकतो, चहाला फेकतो. आणि तीच माशी जर तुपात पडली तर कशाला फेकतो, माशीला. का फेकतो, हा, चहा 5 रुपयाची फेकायला परवडते, तूप 1000 रुपयाचे, माशी फेकायला परवडते. आणि नुसतं फेकत नाही, हातावर घेतात. आता घरातली मोठी माणसं सांगतात, पाणी मार, जाग्यावर फिल्टर करायची सुद्धा गरज नाही. हे हित आपलं झालं. पण हे हित नाहीये. हित म्हणजे काय, स्वतःच्या धर्माचं आचरण म्हणजे हित आहे, स्वतःच्या धर्माची विचारसरणी म्हणजे हित आहे, आणि हे विचारसरणी अंगीकृत करणं म्हणजे हित आहे. आणि हे हित आपल्याला करायचे, पण आपल्याला आपल्या हिताची चिंता नाही. आपल्याला जर हिताची चिंता असली तर आज प्रत्येक माणूस परमरहस्य ग्रंथाचं पारायण केलं असता, लिहिलेल्या अभंगाचं चिंतन मनन केलं असता, भगवंताचं नाम चिंतन केलं असता. म्हणून इथून पुढं प्रत्येक वेळेस शिवहार होत असताना सर्वांनी टाळी वाजून भजन करायचंच आहे. बोला शिवहार. आपल्याला नामचिंतनाच्या माध्यमातून आपल्या जीवाचं शिव करून घ्यायचे बरं का. पण आता तुम्ही म्हणाल कसं, एका गावात असंच गेलो, बेटमुगरेकर आप्पा होती सोबत. त्यांना एक बाई भेटायला आली आणि म्हणाली, महाराज मला अशी सून द्या की ते सून माझं सगळं ऐकणारी हवंय. महाराजांनी तशी सून आणली, दिलं लग्न लावून. मग 4 वर्षानंतर महाराज त्याच गावात आले. ती आजीबाई महाराजांना भेटली, म्हणाली, महाराज कशी सून दिलात. महाराज म्हणाले, काय झालं. मी मला चहा कर, ती म्हणती हो. मी मला स्वयंपाक बनव, ती म्हणती हो. मी मला झाडून काढ, ती म्हणती हो. पण करत काही नाही. महाराजांनी सांगितलं, सुनबाई आहेत का इथं. हो म्हणले. बोलवा म्हणले त्यांना. सुनबाईला बोलून घेतलं. महाराजांनी विचारलं, का हो सुनबाई, तुम्ही काय ऐकत नाही आईचं. सुनबाई म्हणाल्या, महाराज फक्त आपलं हो हो म्हणायचं ठरलं होतं, ऐकायचं ठरलं होतं, करायचं ठरलं नव्हतं. तसंच तुम्ही म्हणाल, बाई आम्हाला फक्त इथं बसायचं आणि ऐकायचं ठरलं होतं, मुखातून नाम स्मरण करायचं आणि टाळी वाजवण्याचं ठरलं नव्हतं. पण हे सप्ताह आहे तुमच्या कल्याणाकरिता. मग आपल्याला सर्वांना मुखातून नामस्मरण करायचे, आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वांसोबत चांगले वागायचे, भेदभाव करायचा नाही. संत होते, संत सर्वांसोबत चांगले वागायचे. संतांमध्ये आणि आमच्यामध्ये काय फरक होतो. संतांनाही 2च डोळे होते आणि आम्हाला सुद्धा 2च आहे. संतांनाही 2च हात होते आणि आम्हाला सुद्धा 2च आहेत. संतांचंही शरीरच होतं आणि आमचं सुद्धा शरीरच आहे. पण संतांना या शरीराचा मूल कळाला, पण आम्हाला मात्र कळाला नाही. आणि कळून देण्यासाठी संतांनी अभंग लिहिले. म्हणून आपल्याला या शरीराचं काहीतरी किंमत ठेवायची आहे. सगळ्यांना चांगलं वागायचं आहे, सगळ्यांसोबत चांगलं वागायचं. कसे आपली सुनबाई नांदत नाही का. पहिलं वाटत होतं सून कशी भेटते की, पण आता भेटतेच का नाही ह्याचा प्रश्न पडले. बरोबर काय
बरोबर आहे का नाही? खरंच काही जणांनी एक एक केला, काही जणांनी दोन दोन केल्या. तुमचं साधलं, आता एक भेटायला सुद्धा अवघड आहे. मग आपण त्यांच्यासोबत चांगलं वागलं पाहिजे ना. सुनबाई सोबत चांगलं वागा. तुम्हाला जर नांदून घ्यायची असेल तर तुम्ही म्हणाल हिची आई तर अशी, हिचं बाप तसा, साडीच दिली पीसच राहून गेली, एवढे भिकारी आहेत का आपण? तुम्ही म्हणायचं माझी सून आय 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 लक्ष्मीच. माझ्या सुनांना बोलायला तोंडच नाही. सुनबाईच्याच गणाने आत्याबाईच्या बघा जगले येडे. फक्त तुम्ही गोड बोला. सुनबाई तुमच्या घरी जर पाहुणे आले असतील ना, तुम्हाला जर काम करा वाटत नसेल ना, तर तुम्ही एकच काम करायचं, पाहुण्यांपुढे जायचं, म्हणायचं माझ्या आत्याबाईला ना काम केल्याशिवाय करमतच नाही. उठलीच म्हातारी, घेतलीच भांडी, निघालीच घासायला, आखी साबण खलास पण भांडी आय 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 आरसाच. कसं आहे, आम्हाला दोन्ही पण बाजू सांभाळावं लागतात. नाहीतर म्हातारी म्हणाल कुणी आणलं या महाराजींबाईला, आम्हाला झाडून गेली म्हणतात का नाही माय. म्हणून आम्हाला दोन्ही पण बाजू सांभाळावं लागतात. सुनबाई तुम्ही घरी जायचं, आत्याबाई पुढं असं थांबायचं, म्हणायचं आई आई तुम्ही आजपासून माझी आत्याबाई नाही, देऊ का तुमचं पायी. ती म्हातारी म्हणाल त्या महाराजींबाईचं ऐकून आली का काही नाही. तुम्ही उलट फिरायचं, तुम्ही म्हणायचं आई तुम्ही आजपासून माझी आत्याबाई नाही. तुम्ही मला जन्म दिले नाही, ती माझी आई फक्त 18 वर्षापर्यंत, आणि तुम्ही माझी आई तुम्हाला कावळा शिवेपर्यंत. आता म्हातारी बी लय लाड करेल. म्हातारी म्हणाल दुसरंच लेकरू आलं का काय, सुंदर संसार करतं, सासऱ्याला बापावने प्रेम करतं, मला बी आई म्हणतं. आता तू कशाला चपात्या करतीस, मी आहे ना. खरं जाम झाली म्हाताऱ्या चपात्या करू करू. सुनबाई टीव्ही पुढं आणि म्हातारी चुली पुढं. इकडं टीव्हीवर मालिका लागली, तुझ्या आत जीव रंगला, जीव कुठं रंगला. म्हातारीचा चपात्या करू करू म्हातारी म्हणाली रागीर झालो. म्हणून सर्वजण हसलेच पाहिजे. जे हसतात ना ते सज्जन असतात, जे हसतच नाही ते आतल्या काठीतले असतात. म्हणून सर्वजण हसलेच पाहिजे. शिवार म्हणून आपण सर्वांसोबत चांगलं वागलं पाहिजे. हा जन्म मिळाला, या जन्माचा आपल्याला स्वहित करायचे. हा जन्म दिला मानवाचा जन्म हाच महाला, मानवाचा जन्म हाच महाला, मानवाचा जन्म हाच महाला, मानवाचा जन्म हाच महाला. मानवाचा जन्म हाच महाला.
मानवाचा जन्म अत्यंत महालाभ जन्म आहे. अलभ्य असा जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. मग या जन्माचा आपण काहीतरी सार्थक केलं पाहिजे, स्वहित साधलं पाहिजे. आणि या स्वहिताच्या आडवे येणारे दारा पुत्र वित्त संत सांगतात नाही कामा, हे काही कामाला येत नाही. कोण कोण? 3 सांगितले. दारा, दारा म्हणजे कोण आप्पा? जी तुम्हाला दारेत उभे करते ते म्हणजे बायको, पत्नी, मालकीन बाई जिला आपण म्हणतो. दारा, दारेपासून प्राप्त होणारा पुत्र आणि त्या दोघाकरिता लागणारा वित्त, वित्त म्हणजे पैसा, संपत्ती. संत सांगतात नाही कामा, हे काही कामाला येणारं साधन नाही. मग काय कामाला येईल? नामचिंतन. काय येईल? कारण आपण काही घेऊन आला नाही आणि काही घेऊन जाणारही नाही. बरं आप्पा समजा बरं का, तुमच्या मालकीनबाईच्या अगोदर जर तुम्ही गेलात तर मालकीनबाई कुठपर्यंत येतील? लईत लई खड्ड्यापर्यंत. माय, तुमच्या आप्पाच्या अगोदर जर तुम्ही गेलात तर आप्पा कुठपर्यंत येतील? खड्ड्यापर्यंत. बरं, ही गाठ जुळली कुठून? जन्माच्या अगोदर का जन्मण्याच्या नंतर? नंतर. कारण जन्मण्याच्या अगोदर आपल्याजवळ एकच साधन होतं आणि ते म्हणजे जन्माआधी लिंग गर्भासी धारण शिव पंचानन सकाजाचा. एकच साधन होतं आणि मेलं तरी तेच साधन आपल्या सोबत येणार आहे. म्हणून संत सांगतात हे दारा पुत्र वित्त हे काय कामाला येणारं साधन नाही. मग तुम्ही म्हणाल आम्ही तर केल्यात ना बायका, एक एक केल्या, 2-2 केल्या, मग बायका केलेल्याने काय करावं? तर अभंगाचं दुसरं चरण. निष्काम होणे शिवनाम उच्चारी, निष्काम हो शिवनाम उच्चारी, निष्काम होणे शिवनाम उच्चारी, निष्काम हो शिवनाम उच्चारी, निष्काम होणे शिवनाम उच्चारी, निष्काम हो शिवनाम माऊली सांगतात बायका केलेल्याने काय करावं तर निष्काम होऊन शिवनाम उच्चारी, दरोनी अंतरी दृढ प्रेम. निष्काम व्हा आणि शिवनाम उच्चारा. पण आता संसारात राहत असताना निष्काम होऊ शकत नाही.
पण संतांनी संसार केला नाही हो. संसाराची तमा केली नाही तर संसार सोडला आणि निष्काम होऊन भगवंताचं नामचिंतन केलं. आणि यासाठी तुम्हा आम्हाला कळावं की नामचिंतन करा आणि तेही निष्काम होऊन करा. यासाठी मनमत माऊली हे अभंग लिहितात. मनमत माऊली म्हणतात, काम बाजूला सारा आणि निष्काम होऊन भगवंताचं नामचिंतन करा आणि तेही कसं करा, प्रेमाने करा. दरोनी अंतरी दृढ प्रेम, सुदेहुनी गोड नाम हे शिवाचे सुधा. गेली गेली वाते माय माझे हो, गेली गेली सुदेहुनी गोड नाम हे शिवाचे. सुधा, सुधा म्हणजे काय हो? अमृत. आणि अमृतापेक्षाही जर गोड काय असेल तर ते म्हणजे भगवंताचं नाम आहे. नाम गोड आहे पण आपल्याला घ्यावं वाटत नाही. दारू कडू आहे पण आपल्याला सोडा वाटत नाही. आमच्या गावातच घडलेली घटना आहे. बायको नवऱ्याला रोज म्हणायची दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. एक दिवस नवरा वैतागला आणि झाकणभर दारू बायकोलाच पाजवली. बायको म्हणाली, हे तर खूप कडू आहे. नवरा म्हणाला, तुला आज कळालं का हे दुःख मी कसं पचवत असेल? मी काय एन्जॉय म्हणून पितो का? ते मजा मला कळत असतं. अशा लोकांना सांगून काही उपयोग नाही. एका व्यक्तीचे दारू पिऊन 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 किडण्या झाला खराब. त्याला ॲडमिट केलं. लातूरलाच होते ते. येत्या वेळेस आम्ही त्यांच्या हॉस्पिटलमध्ये गेलो. त्यांना भेट दिली. मी म्हणलं, काय काका, एवढं सुंदर देवाने आयुष्य दिलं आणि तेही तुम्ही व्यसन करून वाया घालता? ते म्हणलं, बाई काही पण बोलू नको, मी दारू ब्रँडेड पित होतो, या किडनीतच काहीतरी फॉल्ट आला असेल. अशा लोकांना सांगून उपयोग आहे का माय? नाही. आमच्या गावात घडलेली घटना आहे. आता सगळं आमच्या गावातच घडतं. ज्याला कळालं त्यांना धन्यवाद, आला ज्याला नाही कळालं ते प्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही. हे काका खूप दारू प्यायचे. मी त्यांच्या जवळ गेले. मी म्हणले, काऊ काका तुम्ही एवढं दारू का पिता? ते म्हणले, बायको सोडून गेली म्हणून. बायको का सोडून गेली? दारू पितो म्हणून. तर पर्याय आहे का? दारू पिण्याच्या ऐवजी जर आपण भगवंताचं नाम घेतलं तर नक्की सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. पण आपल्याला दारूचं काही पडलेलं नाही. आपल्याला पेवच वाटते ती. नाम हे गोड आहे पण आपल्याला घ्यावं वाटत नाही. आणि ज्याला घ्यावं वाटत नाही ना त्याने एक लक्षात ठेवायचं. कुणाला घ्यावं वाटत नाही हो नाम? एक लक्षात ठेवा, ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही. ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही आणि ज्याच्या अंगात पाप आहे त्याला भजन गोड लागत नाही. मग आता काही लोक असेही असतात गावात, काय हे सप्ता पिपता कीर्तन फिरतन आपल्याला काही पटत नाही. समजावं की त्यांच्या अंगातलं पाप अजून गेलेलं नाही आणि ते घालवण्यासाठी नामचिंतन करा. दारू पिऊन आपलं काही सार्थक झालेलं नाही म्हणून व्यसन कोणी करायचं नाही. आणि लेकरांवर संस्कार चांगले द्या. कसं आपले संस्कार कसं असतात माय? वर्षाचं लेकरू असतं असं कपड्यामध्ये गुंडाळून, त्याची माय त्याच्यासोबत खेळती. तुला मामाची पोरगी करायची, दमधर. कुणाची करायची आणि कुठून आणायची? शेजाराची पोरगी आली हे तुझी बायको, बहिणीची पोरगी आली हे तुझी बायको. आता लहानपणीपासून त्याच्या डोक्यात बायकोच घातली. आता त्याला बायको आवडणार नाही तर कोण आवडल बरं? घातली कोण? माईनं. लग्न लावून दिलं कोण? माईनं. आता सून ऐकण्यातली नाही, त्रास कुणाला होतो? माईला.
मग आपण संस्कार जर लहानपणीपासून चांगले दिला तर आपलं नक्की नाव मोठं झाल्याशिवाय राहणार नाही. असंच आमच्या वर्गामध्ये एक श्याम नावाचा मुलगा होता आणि एक राम होता. राम हुशार होता पण श्याम ढ होता. तोंडी परीक्षा होती. रामाला सरांनी बोलवलं आणि म्हटलं, भारताचे पंतप्रधान कोण? तो मला नरेंद्र मोदी. सर म्हणले ठीक आहे, बरोबर आहे. दुसरा प्रश्न विचारला, भारत स्वातंत्र्य कधी झाला? तो मला 1943 पासून प्रयत्न चालू होता. 1947 ला आपला भारत स्वतंत्र झाला. सर म्हणले ठीक आहे. तिसरा प्रश्न विचारला, माणूस चंद्रावर राहू शकतो का? तो मला शास्त्रज्ञ शोध लावते. बरोबर आहे मला तिन्ही पण प्रश्न. आता तू जा आणि श्यामला पाठव. राम गेला. सगळे उत्तर श्यामला सांगितले आणि त्याला वाट लावून दिलं. श्यामला विचारलं, तुझ्या वडिलांचं नाव काय? तो मला नरेंद्र मोदी. आता काही जणांचं असते, सरांना वाटलं असेल. सरांनी दुसरा प्रश्न विचारला, तुझा जन्म कधी झाला? तो मला 1943 पासून प्रयत्न चालू होता. 1947 ला माझा जन्म झाला. सर म्हणले, तू काय येडाबिडा आहेस का काय? तो मला शास्त्रज्ञ शोध लावते. अशा मुलांना काही सांगून उपयोग नाही. मग आपणच जर संस्कार लहानपणीपासून चांगले दिला तर आपला मुलगा असा घडल का हो? घडणार नाही. म्हणून संस्कार चांगले द्या हीच विनंती. शिवार आणि महत्वाचं म्हणजे परमार्थात एवढं सोनं आहे हो, पण आपल्याला दिसत नाही. आपण त्या संसारात गेलो. झालो संसार कबाडी सुख झालो संसार कबाडी. झालो संसार कबाडी. झालो संसार कबाडी. झालो संसार कबाडी. झालो संसार कबाडे. झालो संसार कबाडे. झालो संसार कबाडे. झालो संसार कबाडे. दुकानाई बलगाडी. दुकानाई बलगाडी. बलगाडी. झालो संसार कबाडे. झालो संसार कबाडी. झालो संसार कबाडे. झालो संसार कबाडी. सुखनाई बलगाडी. सुखनाई बलगाडी. हो झालो संसार कबाडे. झालो संसार कबाडे. हो झालो संसार कबाडे. झालो संसार कबाडे. झालो संसार कबाडी सुख नाही पलगडी. एवढं परमार्थातलं सोनं सोडून आपण त्या संसारामध्ये गुंतलेलो आहोत. आता काही लोक तर संसारामध्ये एवढे गुंतलेत की त्यांना भगवंताचं नाम चिंतन करायला सुद्धा वेळ मिळत नाही. पण संसार ही पूर्ण होणारी गोष्ट नाही. ज्याला पूर्णत्व आहे त्याचं नाव परमार्थ आहे. आणि ज्याला किती करून ज्याला पूर्णत्व नाही त्याचं नाव संसार आहे. संसार ही पूर्ण होणारी गोष्ट नाही. बघा, रावणा एवढा श्रीमंत माणूस आजपर्यंत झालाही नाही आणि इथून पुढे सुद्धा होणार नाही. रावणासारख्याकडून संसार पूर्ण झाला नाही, मग आपल्याकडून काय होणार हो? होणार का? नाही होणार. एवढा पंडित विद्वान, जे आपण शिव तांडव स्तोत्र ऐकतो त्याचा निर्माता, त्याचा रचिता रावणच होता. सामर्थ्य म्हणावं तर सगळे देव रावणाच्या बंदिशाळेत होते. आणि परिवार म्हणावा तो काही लहान नव्हता. किती बायका होत्या रावणाला? 80,000 बायका होत्या. आपली एकच पुरी करती. 80,000 बायका होत्या. सामर्थ्य होतं. एवढा पंडित विद्वान, एवढा ताकदवर रावणाच्या
संसारातल्या 3 इच्छा होत्या. त्याची पहिली इच्छा होती स्वर्गात जाण्यासाठी शिडी लावायची, दुसरी इच्छा होती समुद्राचं पाणी गोड करायचं आणि तिसरी इच्छा होती सोन्याला सुगंध आणायचा. एवढा पंडित विद्वान रावण मेला, पण आजपर्यंत न स्वर्गात जाण्यासाठी शिडी आहे, न समुद्राचं पाणी गोड आहे, न सोन्याला सुगंध आहे. याचा तात्पर्य एवढाच आहे, एवढा श्रीमंत रावण, त्याच्याकडून संसार पूर्ण झाला नाही. मग संसार ही पूर्ण होणारी गोष्ट नाही. संसार हा प्रत्येकासाठीच असतो आणि प्रत्येकाने संसार केलाच पाहिजे. पण संसार करत करत नामचिंतन सुद्धा आपण केले पाहिजे. करा ना 365 दिवस संसार, पण त्याच्यातले एक 7 दिवस बाजूला काढा आणि या सप्त्यासाठी द्या. नक्की तुमचं जीवन सुधारल्याशिवाय राहणार नाही. आणि नुसतं कीर्तन ऐकून काही उपयोग नाही बरं का. तर आपण या कीर्तनातलं काहीतरी घरी घेऊन गेलं पाहिजे. आता घरी घेऊन गेलं पाहिजे म्हणजे चप्पल नेऊ नका झालं, आपल्या जीवनाचं काहीतरी सार्थक होईल असं काहीतरी आपण या कीर्तनातून घरी घेऊन जायला पाहिजे. घास के पुरे और अकल के अंधे असं काम रावणाचं नव्हतं, पण त्याच्याकडून संसार पूर्ण झाला नाही. आता तुम्ही म्हणाल बाई तशी काही इच्छा नाही, एवढीच इच्छा आहे की शांती मिळावी. पण एक लक्षात ठेवा, शांति की इच्छा चाहते हो तो पहले इच्छा को शांत करो. शांतीची इच्छा जर मिळवायची असेल तर पहिले इच्छेला शांत करा. लेकिन ये इच्छा बड़ी बेवफा होती है, पूरी होते ही बदल जाती है. इच्छा एक पूर्ण झाली लगेच दुसऱ्या माणसापुढं उभी राहते. त्याला दरिद्री म्हणतात, तहान संपत नाही. इच्छेचं आणि माणसाचं नाते, इच्छा माणसाला जगू देत नाही आणि माणूस इच्छेला मरू देत नाही. आणि संत सांगतात जेवढी या संसाराची बरोबरी कराल तेवढंच या परमार्थापासून लांब जाल. संसार ही पूर्ण होणारी गोष्ट नाही बरं का. शिवार मग आपल्याला काय करायचं? नामचिंतन करायचं. आता तुम्ही म्हणाल नामचिंतन तर करा वाटतं पण वेळच भेटत नाही. याचे उत्तर संतांनी दिलेले आहे. आशनी शयनी भोजनी गमनी प्रेमे शुळ पाणी स्मरावा. खाता बिता उठता बसता जरी आपण भगवंताचं नामचिंतन केलं तर आपल्याला त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण आपल्याला नामचिंतनाचाच कंटाळा आहे का नाही माय? मागची मंडळी रेंजमध्ये आहात ना, टावर पोट देऊ नका बरं का. श्वार आपण सप्त्यामध्ये परमर्श ग्रंथाचं पारायण करतो. करतात का इकडं? करतात. बरं किती पारायण केलं माय? तुम्ही म्हणाल बाई पाण्याची चाळणी झाली एवढे पारायण केले. पारायण करण्याला महत्व नाही, तर या पारायणाच्या माध्यमातून आपल्या जीवनाचं पारायण होणं याला जास्त महत्व आहे आणि ते आपल्याला करायचंय. ओ परमर्श ग्रंथ एवढा थोर ग्रंथ आहे. परमर्श ग्रंथराज थोर शिवयोगी विचार सांगितला. थोर ग्रंथ म्हटलेलं आहे. कशामुळे म्हटलेलं आहे? कारण या ग्रंथातले विचार थोर आहेत. कोणते विचार? शिवयोगातले विचार, जे मन्मथ माऊली तुम्हाला सांगतात. परमर्श ग्रंथ म्हणजे काय असा तसा ग्रंथ नाही. परमर्श ग्रंथ म्हणजे आत्मा, अंतरात्मा आणि परात्मा याचं एक रूप साधण्याचं साधन म्हणजे परमर्श ग्रंथ. परमर्श ग्रंथामध्ये सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत नित्यकर्म कसे करावे, पत्नीने पतीशी कसं बोलावं आणि पतीने पत्नीशी कसं बोलावं, एवढंच नाही तर स्त्रियांनी स्वयंपाक कसा करावा इथपर्यंत गुह्य ज्ञान त्या परमर्श ग्रंथामध्ये आपल्याला मन्मथ माऊलींनी दिलेले आहे. याचं आपण आचरण केलं पाहिजे. एक एक ओवी जर याची आचरणात आणली तर आपल्याला कळल हे ग्रंथ काही सोपा ग्रंथ नाही. हा ग्रंथ काय आहे? शिवगौरी संवादी व्रतत त्याची टीका करून प्राकृत कृतकृतार्थ मन्मथ. हा ग्रंथ म्हणजे साक्षात माता पार्वती व भगवान शंकराचा साधलेला संवाद आहे, जो शिवयोगी मन्मथ माऊलींनी शिवयोगात जाऊन तुमच्या आमच्यासाठी प्राकृत भाषेत लिहून ठेवलेलं आहे. मग याचं आपण वाचन केलं पाहिजे. नुसतं वाचू नका तर आचरणात आणलं पाहिजे. आचरणात आणा. हे जर परमर्श ग्रंथ आपण वाचला
तर आपल्याला कळत की लिंगधारी शिवभक्ताचं आचरण कसं असलं पाहिजे. झोपेतून उठल्यापासून ते पुन्हा झोपेपर्यंत लिंगधारी शिवभक्ताचं आचरण कसं असलं पाहिजे हे आपल्याला कळत. दररोज आपण लिंगाची पूजा केली पाहिजे. करता का माई लिंगाची पूजा? करता. बरं, माऊली सांगतात किती वेळा पूजा करायची माई लिंगाची? 6 वेळा. 6 वेळा पूजा करी सहजा, त्या वेळा कोण कोण ओझा, जेने संतोषी मी शिवराजा, निरोपू तुझा आता. किती वेळा पूजा करायची? 6 वेळा करायची. आणि तेही कोणत्या कोणत्या वेळेला करायची? पहिली पूजा अरुणोदय करी, प्रहर दिन आली दुसरी, 2 प्रहराती तिसरी, तिसरी चौथी प्रहर की जे, 5वी सायंकाळी करी, 6वी मध्यरात्री, करावं आळस न करी लिंग पूजेसी. आळस करायचा का माय? नाही, कारण ह्याच्यामध्ये लिंग पूजन सर्वासी, लिंग पूजन सर्वासी, लिंग पूजन सर्वांसाठीच लिंग आहे बरं का. असं जाती धर्म पंथ असा काही भेदभाव केलेला नाही, सर्वांसाठी आहे. मग आपण लिंगाची पूजा केली पाहिजे. आणि लिंगाची पूजा करत असताना सर्वात महत्त्वाचं जर काय असेल तर ते आपलं मन आहे. कसे माळ जपताना आपलं मन इकडे तिकडे जातं आणि नोटा मोजताना एकाग्र होतं. असं करायचं नाही. तर मन लावून आपण भगवंताची पूजा केली पाहिजे. शरीराच्या प्रत्येक इंद्रियापासून आपण भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. नक्की आपल्याला देव भेटल्याशिवाय राहणार नाही, नवे नवे या जीवाचा शिव झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तेच संत सांगतात या जन्मामध्ये करायला बरं का. नामचिंतन करा, देव भेटल्याशिवाय राहणार नाही. हा परमर्ष नावाचा ग्रंथ आचरणात आणा, देव भेटल्याशिवाय राहणार नाही. प्रेमाने नामचिंतन करा बरं का. शिवनाम प्रभे घ्यावे, शिवनाम प्रभे घ्यावे, प्रभे घ्यावे, शिवनाम प्रभे घ्यावे.
पाऊल टाकावे. संत सांगतात नाम प्रेमाने घ्या. आता तुम्ही म्हणाल प्रेम आणायचं कुठून? प्रेम कुठून आणण्याची गरज नाही, कारण प्रेमाचा अंकित कोण आहे? अभंगाचं 3रं चरण. प्रेमाच्या अंकित पार्वतीचा पती, प्रेमाच्या अंकित पार्वतीचा पती, प्रेमाच्या अंकित पार्वतीचा पती, प्रेमाच्या अंकित पार्वतीचा पती, प्रेमाच्या अंकित पार्वतीचा न सोडी संगती प्रेमळाची. या ठिकाणी माऊली म्हणतात प्रेमाचा अंकित पार्वतीचा पती. आता या ठिकाणी पार्वतीचा पतीच का म्हटलेले हो? कारण भगवान शिवाच्या ठाई प्रेम ही भावना नाही, तिथं वैराग्य आहे. जोपर्यंत माता पार्वती आणि भगवान शंकराचा संयोग होत नाही तोपर्यंत प्रेम ही भावना निर्माण होत नाही. त्यामुळं तिथं पार्वतीचा पती म्हणलेलं आहे. आणि न सोडी संगती प्रेमळाची. देव कधीही प्रेमळाची संग सोडत नाही. मग आपल्याला प्रेमळ होऊन त्याची भक्ती करायची, त्याचं नामचिंतन करायचं. तुम्ही म्हणाल प्रेम कुठून आणणार? प्रेमाचा अंकितच आहे पार्वतीचा पती. संसारातल्या प्रेमाला प्रीती म्हणतात. जे आपण करतो आईवर, बाबावर, बहीण भावावर, त्याला प्रीती म्हणतात. आणि या परमार्थातल्या प्रेमाला भक्ती म्हणतात. शिवार परमार्थातल्या प्रेमाला भक्ती म्हणतात. जे आपण कुणी करत नाही. का करतो कुणी? आजकालची इंडिया, नॅशनल इंडिया, डिजिटल इंडिया, पैसे देण्याचा काळ गेला. आता फोन पे, गुगल पे, ATM. तर कसं आहे, मोबाईलचा वापर कराल, चांगला कराल तर तो मोबाईल चांगला आहे. तुमच्या घरी जर सकाळी ओम नमः शिवाय मंत्र लागत असेल, गणपती स्तोत्र लागत असेल तर तो मोबाईल फार उपयोगी आहे, फार चांगला आहे. पण तुमच्या घरी जर सकाळी झुकेगा नाही साला जर लागत असेल तर त्याचा परिणाम पण वाईट आहे. पप्पा काही बी झालं, झुकेगा नाही साला, परिणाम पण वाईट. तुम्ही मोबाईलचा वापर करा
पण चांगल्या पद्धतीने करा. एका मुलाने बापाकडून 1.5 लाख घेतले, त्याचा एक आयफोन घेतला. त्यामध्ये नवीन नवीन ॲप्स डाउनलोड केली. फेसबुक काय, व्हॉट्सअप काय, इंस्टाग्राम काय. तो इंस्टाग्राम लय पाहायचा. पाहत असताना त्याला एका मुलीची फोटो दिसली. त्याला ती फार आवडली. तो लगेच टाकला, यू आर सो ब्युटिफुल, तुम्ही खूप सुंदर आहात. तिकडं तिच्या मनाला लागलं. ती म्हणाली मनापासून धन्यवाद. आता ती मनापासून धन्यवाद म्हणल्यावर हे एवढं रात्रभर झोपला असेल का हो? सकाळी शुभ सकाळ, दुपारी शुभ दुपार, संध्या शुभ संध्या, रात्री शुभ रात्री, असं शुभ शुभ करत त्याचं रूपांतर शुभ मंगलमध्येच झालं. दोघांच्याही आईवडिलांना वाटलं उरकून दिलेलं बरं आहे. बघा, लग्न झालं, जेवण झालं, मस्त दोघे जण बाहेर बोलायला आले. आता काय बोलावं काही कळेना. पहिलीच भेट. तो म्हणला आगराने आता आपलं लग्न झालेलं आहे, आपण कुठं फिरायला जाऊया तुझ्या म्हणण्यावर. कधी नाही बोललेली, पहिल्यांदा बोलली. कधी कोणाला फोनवर नाही, कधी कोणाला प्रत्यक्षात भेटून नाही, फक्त चॅटिंग. कधी नाही बोललेली, पहिल्यांदा बोलली. ती म्हणाली आपण आहे ना दमबुकात मिलला जाऊ, थाकाली थाकाली जाऊ, तुम्ही पण नवीत कपडे लेवा आणि मी बी नवीत थाली लेवते. आता आपल्याला मोबाईलवर कळतं का हो ती बोबडी आहे, मुक्की आहे, बहिरी आहे? नाही, फोटो बघली, पसंत आली, दिलं लग्न लावून. असं करू नका. बघा, तुमच्या जर जीवनाचं तुम्हाला आबा डबा चबा करून घ्यायचा नसेल तर मोबाईलचा वापर करा, पण चांगल्या पद्धतीने करा. योग उलाटे चालले नक्की आपल्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एक वेळेस आपण वरहात करून टाळी वाजून मध्यंतरीचं भजन गाऊ. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्याला हात येतानाच टाळी वाजवायचं आणि अशी टाळी वाजली पाहिजे, अशी टाळी वाजली पाहिजे, अशी टाळी वाजली पाहिजे, बाजूचे झोपलेले उठले पाहिजे बरं का. बोला शंकर
त्यांचे काय गेले नाही. भक्ती करावी तर अशी करावी बर का. अभंगाचा पूर्वार्ध संपलेला आहे. तर आता उत्तरार्ध सुरू झालेले आहे. माऊली सांगतात, जन्मा आली या तू करिवा स्वहित दारा पुत्र वित्त नये कामा. जन्माला आलात मग मिळालेल्या जन्माचं काय कर. तर स्वहित साध आणि स्वहिताच्या आडवे येणारे दारा पुत्र वित्त म्हणजे बायको मुलं आणि पैसा हे काही कामाला येणार नाही. मग केलेल्याने काय करावं तर निष्काम होऊन शिवनाम उच्चारी धरोनी अंतरी दृढ प्रेम. अंतःकरणात प्रेम ठेवून भगवंताचं नामचिंतन कर. मग प्रेम कुठून आणायचं. प्रेम कुठून आणण्याची गरज नाही. कारण प्रेमाचा अंकित कोण आहे. प्रेमाचा अंकित पार्वतीचा पती आणि न सोडी संगती प्रेमळाची. प्रेमाचा अंकित हा पार्वतीचा पती आहे आणि प्रेमळाची संगत तो सोडत नाही. म्हणून आपल्याला अत्यंत प्रेमळ होऊन भक्ती करायचं. आणि चतुर भक्तापेक्षा भोळा भक्त भगवान त्याला अत्यंत आवडतो. म्हणून आपल्याला अत्यंत मनात प्रेम ठेवून भगवंताचं नामचिंतन करायचं. एवढं नामचिंतन करायचं, एवढं नामचिंतन करायचं लोक म्हणले पाहिजे हा वेडा झाला. अभंगाचं 4थं चरण. हो निया बेडा, हो निया बेडा, हो निया बेडा बोहता बोहता. हो निया बेडा, हो निया बेडा, हो निया बेडा बोहता बोहता. अभंगाच्या 14 चरणात सांगतात, हुनिया वेडा भोवता भोवता करी न सांगता काज त्याचे. गायनाचार्यांसाठी एक बार जोरदार टाळ्या वाजवा.
मृदंगाचार्यांसाठी एक बार जोरदार. कसं आहे, आज गायनाला काही कमीच नाही, गायनालाही काही कमी नाही, मृदंगालाही काही कमी नाही, पेटी मास्तरातही काही कमी नाही, आणि महत्त्वाचं म्हणजे झोपणाऱ्यातही काही कमी नाही. म्हणून मागची मंडळी झोपायचं नाही, आपल्याला वेड व्हायचंय. पण कसं, भगवंताच्या नामात आपण वेड झालं पाहिजे. निजू नका निजू नका निजू नका जागा जागा हो, हो. निजू नका निजू नका निजू नका जागा जागा हो. निजू नका निजू नका निजू नका जागा जागा हो. निजू नका निजू नका निजू नका जागा जागा निजू नका जागा पुढे आहे जाऊ नका निजू नका जागा हो, हो. निजू नका जागा जागा आपुल्या स्वधर्माने वागा. म्हणून झोपायचं कीर्तनात नाही, आपल्याला वेड व्हायचे भगवंताच्या नावावर. अहो, भक्तानं भक्ती करण्यात वेड व्हावं, भक्तानं भक्ती करण्यात वेड व्हावं, आणि भगवंतानं त्या भक्ताची भक्ती बघून वेड व्हावं. एवढी भक्ती आपण भगवंताची केली पाहिजे. का केली पाहिजे हो? कारण आपल्या जीवनाची सूत्रदोरी जर कोणाच्या हातामध्ये असेल तर ते म्हणजे परमेश्वराच्या हातामध्ये आहे. कारण आम्ही बाहुलाच्या जाती, सूत्रदोरी तुझे हाती. आम्ही फक्त बाहुलाच्या जाती आहोत, आणि आपल्याला चालवणारा जर कोण असेल तर ते म्हणजे भगवान शंकर आहेत. मग तुम्ही एवढे जिता, एवढे कीर्तनाला आलात, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, तुम्ही देव आहात, साक्षात देव आहात. मग आता ते घरी झोपलेले कोण आहेत? ते महादेव आहेत बरं का. त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही, आपण नामचिंतन करत राहायचं. आणि महत्वाचं म्हणजे लेकरांवर संस्कार चांगले द्यायचे. तुम्हाला जर संस्कार द्यायचेच असतील तर जिजाऊ मातांसारखं द्या. शिवार तुम्हाला जर संस्कार द्यायचेच असतील तर जिजाऊ मातांसारखं द्या. जिजाऊ माता राजा शुभाला सांगायची, म्हणायची, शुभा तुला जर राजा बनायचंच असेल तर बाया नाचवणारा नाही रे, तर बाया वाचवणारा राजा बन, बाया वाचवणारा राजा बन. माझ्याही गावामध्ये तेच आहे आणि तुमच्याही गावामध्ये तेच आहे. लाज वाटते लोकांना टाळ घ्यायची, वजन करायची. एखाद्याचे डीजे पुढं कंबर हलवत नाचायला तुम्हाला लाज वाटत नाही? पानपट्टीवर उभा राहून एखाद्याची चेष्टा करायला तुम्हाला लाज वाटत नाही? मग टाळ घ्यायची लाज वाटावी का हो? चंद्रकोर लावलं म्हणजे कोणी छत्रपती शिवाजी महाराज होत नाही. दाढी वाढवली म्हणजे कोणी छत्रपती शिवाजी महाराज होत नाही. तर आयुष्यातले 35 वर्ष घोड्यावर काढावे लागतात. भोगेपेक्षा त्याग जास्त, झोपेपेक्षा समर्पण जास्त, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज कळतात. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एखादी भूमिका नाही स्टेजवर साजरी करायची, अभिनय नाही तो. अहो, हिंदवी स्वराज्याची स्थापना करायचं स्वप्न वयाच्या 7व्या वर्षी पाहावं. थांबायचं वय 50-51 वर्ष. जीवन या मातेला समर्पित केलं हो. स्वराज्य घडवलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. नुसतं स्वराज्यच घडवलं नाही तर ते स्वराज्य घडून तुमच्या आमच्या हातात दिलं. आज तुम्ही आणि मी, तुमच्या आमच्या आई वडिलांनी काय केलं? हे स्वराज्य इतकं बिघडून टाकलं की ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज या स्वराज्याकडे पाहतील त्यावेळेला म्हणतील, हेच ते वेसने स्वराज्य का मी घडवलेलं, जे आमच्या मावळ्याचं रक्त सांडून रात्रंदिवस पराक्रम करून आम्ही गाजवलो. हेच ते स्वराज्य का जिथे स्त्रीवर बलात्कार होतात, दुसऱ्यांच्या बाईकडे आणि दुसऱ्यांच्या धनाकडे बघण्याची नजर तुम्हाला देवाने देवी. हे विचार राज्य करत असेल तुम्ही करा. नुसतं डोक्यावर फोटो घेऊन नाचण्याचे दिवस राहिले नाहीत आता. त्याचे विचार डोक्यात आले पाहिजे. एका रस्त्याला शिवाजीराजांचं नाव, एका रस्त्याला मनमथ स्वामीचं नाव, एका रस्त्याला जिजाऊ मासाहेबांचं नाव. हे नावं टाकण्यापेक्षा त्याने सांगितल्या रस्त्यावर चला ना, तेवढंच त्या महापुरुषांना अभिमान वाटेल. काही
माणसं तर नुसतं गाडीवर राजे नाव टाकतात आणि सांगतात मी फार पराक्रम केलो, मी गाडीवर राजे नाव टाकलो. नुसतं नाव टाकले आणि आम्ही फार पराक्रम केलो का? नाही नाही, धूळ उडते त्या राजांच्या अंगावर, त्या महापुरुषांच्या अंगावर. त्याचे विचार डोक्यात आले पाहिजे, त्यांचं जगणं आलं पाहिजे. आणि सगळ्यात मोठी विशालता या हिंदवी स्वराज्याचे स्थापक छत्रपती शिवाजी महाराज होते. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. वीर संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे. मातरम. बरं, पुण्याई कोणाची होती हो? माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला? माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला? तो बापाचा 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 बाप, तो बापाचा 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 बाप, तो बापाचा बापा वाघ शिवा जन्मला, तो बापाचा बापा वाघ शिवा जन्मला. त्यांच्या पुढे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि त्यांना घडवलं. संस्कार एवढे चांगले होते की झोपताना एक पाळणा होता आणि उठताना एक पाळणा होता. कुणी बाळ खुरे निज तारे सखया, उठरे शिवराया, देशात घुसून ते चोर झाले पुन्हा सिरदोर, तू कर रे त्यांचा संहार, समशेर करी घेऊया समयाला, उठरे शिवराया, शिवराया, शिवराया. हे झाला जिजाऊ मातांचा पळणा. आपला पळणा अशी दोरी वडली, दिली चिग केली किली, सुराचा केला भाला, पप्प्या माझा दारू पिला, संध्या गावानं धिंगाणा केला. हे झाला आपला पळणा. लहानपणीपासूनच जर आपण असे संस्कार दिला तर आपला मुलगा मोठा होऊन टाळकरी बनणार का? बनणार नाही. कारण संस्कारानेच मूल राक्षस बनू शकतं आणि संस्कारानेच देव. आता देव बनायचे का राक्षस बनायचे हे केवळ आपल्या हातामध्ये असते. काय झालं, एका गावात गेलो, पहिलीचा मुलगा तंबाखूच होत होता. मी म्हणलं का रे तुला लाज वाटते का, पहिलीला तंबाखूच होतोस? तो मला तू कोण? मी म्हणलं मी महाराज. तो मला मंडपात झालं ना कीर्तन, आता बोंबलायचं नाही, निघा. माझ्या बापाला भीत नाही, तुला का भियायचं? खरंच म्हणलं याच्या बापाला भीत नाही, मग मला काय भी? पुढून आला बाप. चोळीला जे तंबाखू होता किती गपकन भाग घेतला. मी म्हणलं बापाला तर भीत नाहीस, मग तंबाखू का भाग घेतला? तो म्हणाला ती आवला तिच्यातला अर्धी मागते. आता बापाचं असं निघाल तर मुलगा काय टाळकरी निघणार का? निघणार नाही. जसे आपण संस्कार दिले तसं आपलं मूल घडल. म्हणून शिक्षित राहण्यापेक्षा सुशिक्षित राहा, सुशिक्षित राहण्यापेक्षा सुसंस्कारी राहा. घरात नुसतं कार असून उपयोग नाही, तर संस्कार तुझे सुद्धा पाहिजेत. बघा अनेक राजे होऊन गेले, कोणता राजा आपल्याला काय देऊन गेला हे सांगता येत नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वराज्य देऊन गेले, विसरता कामा नाही. आता एवढं जरी सांगितलं संस्कार चांगले द्या म्हणून, तुम्ही काय ऐकनातले नाही. तुम्हाला वाटतं हे जरी नाही कालं तरी दुसरं येईन, हे जरी नाही कालं, हे जरी नाही कालं तरी दुसरं येईन, हे जरी नाही कालं, हे जरी नाही कालं तरी दुसरं येईल, हे जरी नाही कालं, हे जरी नाही कालं दुसरं येईल,
म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. होते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान. आता तुम्ही म्हणाले ह्या जरी बाईचं नाही कळालं ना तर उद्या दुसरा महाराज येणारच आहे. पण असं करू नका, काहीतरी माझ्या कीर्तनातून घरी घेऊन जा बरं का. आणि असं काहीतरी घेऊन जा की आपल्या जीवनाचं सार्थक होईल. आपण घरी घेऊन गेलं पाहिजे, संस्कार चांगले टाकले पाहिजे. अहो ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला, ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला, ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला, ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला, आणि ज्याला बाईतली आई कळाली तो जिजाऊंचा शिवबा झाला. म्हणून शिवरायांसाठी एक बार जोरदार टाळ्या वाजवा. आपणही आपल्या मुलांना असं घडवलं पाहिजे. आपला मुलगा न कोणता महापुरुष होणार आहे, न छत्रपती शिवाजी महाराज होणार आहे, न संभाजी महाराज होणार नाही, कोणी होणार नाही. निदान त्याला चांगला माणूस तरी बनवण्याचा प्रयत्न करा. भला किसी का कर ना सको तो बुरा किसी का मत करना, दुश्मन नहीं बन सकते तो तुम काट बन कर मत रहना, काट बन कर मत रहना. भला जर कुणाचं तुम्हाला जर करा वाटत नसेल तर करायचं नाही, पण दुसऱ्याचं वाईट सुद्धा करायचं नाही. आपण जरी फूल बनलो नाही ना तर काटे सुद्धा बनायचं नाही. निदान आपण चांगला माणूस तरी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अहो दिवसभर एवढे कष्ट करा की रात्री निवांत झोप लागली पाहिजे. रात्री एवढं निवांत झोपा की दिवस आनंदात गेला पाहिजे. 4 महिने एवढे कष्ट करा की 8 महिने बसून खाल्लं पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे या जन्मात आल्याच्या नंतर एवढे पुण्यकर्म करा पुन्हा आपला जन्म या मनमत माऊलींच्या भूमीमध्येच झाला पाहिजे. एवढे पुण्यकर्म आपले असले पाहिजे आणि तेवढे पुण्यकर्म आपल्याला करायचे. संस्कार टाकले चांगले टाका, भगवंताचं नाम चिंतन करा, नामामध्ये वेडवा. देव फक्त भुकेल आहे कशाचा? अभंगाचं शेवटचं चरण. मन्मथ मान देवा प्रेमाचा भुकेला, मन्मथ मान देवा प्रेमाचा भुकेला, प्रेमाचा भुकेला, प्रेमाचा भुकेला. मन्मथ मान देवा
असताना सांगतात मनमत मने देव प्रेमाचा भुकेला आणि का कोणाला नाटोपेची. माऊली म्हणतात देवाला काही लागत नाही हो, फक्त प्रेम भाव आणि श्रद्धा पाहिजे. हे जर आपण दिलं ना तर दुसरं काही देव मागत नाही. बघा वेळ झालेली आहे, आता जास्त वेळ काय मी घेणार नाही. जाता जाता एवढंच सांगते, कुणी व्यसन करू नका, चांगले संस्कार द्या. आणि महत्वाचं म्हणजे आई वडिलांना घराच्या बाहेर काढायचं नाही. आई म्हणजे काय असते? आई म्हणजे गोठ्यातली गाय असते, आई म्हणजे वासराची माय असते, आई म्हणजे दुधावरची साय असते, आई म्हणजे लंगड्याचा पाय असते, आई असते शिदोरी जी आपल्या नेत्राची दिवे करते, हाताचा पाळणा करते आणि राब राब राबते. कुणासाठी? आपल्यासाठी. 9 महिने 9 दिवस आपल्या पोटात गर्भात दगडासारखं ओझं झेलते, तिला आईच म्हणतात. लेकरानं जर अंथरूण ओलं केलं ना तर त्या ओल्या जागेवर स्वतः निसते, पण लेकराला मात्र कोरड्या जागेवर टाकते, तिला आईच म्हणतात. अहो ज्याला डोळा नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत, ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत, आणि ज्याला माय नाही त्याला विचारा माईची किंमत. आई गेल्यावर आपण या जगाचे राजे व्हाल, पण आईच्या प्रेमासाठी आपल्याला भिकारी व्हावंच लागेल. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, तिन्ही जगातला स्वामी सुद्धा या आई विना भिकारी आहे. मग आपण तर मनुष्य आहोत, मग आपल्याला तर भिकारी व्हावंच लागेल. म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत तिची किंमत करा. कौन सी है चीज जो यहाँ नहीं मिलती, कौन सी है चीज जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिलता है यहाँ मगर माँ नहीं मिलती, मगर माँ नहीं मिलती. एकदा गेल्यावर सगळं काही आपल्याला परत मिळेल, पण आई वडील हे कधी परत मिळणार नाहीत. माया मंदिरी लागे माया मंदिरी लागे कळस फुटाया, आज घायाळ पंछीने जाई तिला ना भेटाया, आज घायाळ पंछीने जाई. जोपर्यंत आहे तोपर्यंत तिची किंमत करा, एकदा गेल्यावर आई मिळणार नाही. बाप म्हणजे काय असतो? जो बाप रानात उन्हामनात राबला, हाडाचे काढ केले, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केलं, राब राब राबला, स्वतःच्या बन्यानीची चाळणी झाली पण त्याची तमा कधी केली नाही. धोतर फाडलं तर कमरेपर्यंत खचून लेवलं, चप्पल फाडली तर सुजलीनं शिवून लेवली, त्याला म्हणतात बाप. पण बाप आपल्याला कधी कळाला नाही. साने गुरुजींनी सुद्धा श्यामची आई सांगितली, पण श्यामचा बाप कधी कोणाला कळाला नाही. बाप म्हणजे काय आहे? बाप म्हणजे पडद्याआडचा कलाकार आहे, बाप म्हणजे पाठीचा कणा आहे, बाप म्हणजे डोक्यावरची छत्री आहे, बाप म्हणजे घराचा पाया आहे. ज्या पद्धतीने आई कळस आहे ना त्याच पद्धतीने बाप पाया आहे. पाया जर का खचला अख्खं घर कोसळतं. म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याची किंमत करा. बाप आता आपल्याला कळणार नाही हो. ज्या दिवशी आपला बाप गेला त्या दिवशी शेजारची मुलं जेव्हा आपल्या बाबाला बाबा म्हणून हाक मारतात त्या दिवशी आपल्याला कळल बाप काय असतो. या जगामध्ये देवाने आपल्याला दुसरे देव दिलेले, ते म्हणजे आई वडील. त्यांना जर आपण घराच्या बाहेर काढून इथे येऊन जर नामचिंतन करत बसला तर काही फायदा होणार नाही. आधी त्यांची सेवा करा, मग भगवंताची करा. नक्की भगवंत पावल्याशिवाय राहणार नाही. एवढ्या देवासारख्या आई वडिलांना आज आपण वाटून घेण्यात आलं. आई बसली छोट्याच्या ओट्यावर तर बाप बसला मोठ्याच्या ओट्यावर. टुकू टुकू एकमेकाकडे पाहतात पण बोलायची मात्र तमा नाही. बोलायला गेले तर सुना म्हणतात एवढे म्हातारे झाले, पण चुगल्या करायचे काही सोडले नाही. त्यावेळेस म्हातारा म्हणतं चोरी झाली तुला बोलण्याची, लाज वाटते मला सांगण्याची. मला लाज वाटते सांगायला. हक्काची बायको आहे, लग्न करून आणलेली बायको आहे, पण बोलायची मात्र तमा नाही. त्यावेळेस म्हातारा म्हणतं ज्या वेळेस आपली 4 पत्राची एकच खोली होती, त्या 4 पत्राच्या एका खोलीमध्ये 4 मुलांना वाढवलं. आज त्या 4 मुलांचे 4 बंगले आहेत, पण एकाही बंगल्याच्या कानाकोपऱ्यामध्ये आई वडिलांना सन्मानाचं जगणं नाही. हे खूप दुःखाची बातमी बरं का. बाप आता आपल्याला कळणार नाही. अहो बापाचं ऊर कसं असतं, बाप कसा असतो. विको द्या.
बाप तनवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून गर निजते कुशाल, बाप म्हणजे कसा जसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातली असव कोणा दिसणार कसा. बाप म्हणजे काय असतो? बाप दिवस रात्र कष्ट करतो, बाप जागतो म्हणून घर निवांत झोपलेला असतं. बाप म्हणजे कसा असतो? जसा पाण्यात मासा असतो. माशाचे अश्रू कधी कोणाला दिसतात का? नाही दिसत. तसाच बाप असतो. म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत आई वडिलांची किंमत करा, त्यांना घराच्या बाहेर काढू नका. आणि माझं जर काही चुकलं असेल तर तुमची मुलगी म्हणून मला पदरात घ्या, मला माफ करा. खूप सुंदर अशी साऊंड होती. सप्त्याचं आयोजन पण खूपच सुंदर आहे. इथं मला आमंत्रित केलं त्यासाठी सर्वांना धन्यवाद देते. झालेली कीर्तनरूपी सेवा मी इथेच माझ्या गुरुमाऊलीच्या व माझ्या आईवडिलांच्या चरणी समर्पित करते. ही माझी वाक्य पुष्प पूजा समर्पण हो श्री गुरु राजा, मनमत शिवलिंग बिनबियोजा, श्री गुरु नागेशाशी, श्री गुरु नागेशाशी, श्री गुरु नागेश गुरुराज निष्काम होनी शिवनाम उच्चारी, निष्काम होनी शिवनाम उच्चारी, निष्काम होनी शिवनाम उच्चारी, निष्काम होनी शिवनाम उच्चारी. धरोनी अंतरी दृढ प्रेमा, धरोनी अंतरी दृढ प्रेमा, धरोनी अंतरी दृढ प्रेमा, धरोनी अंतरी दृढ प्रेमा. निष्काम होनी शिवनाम उच्चारी, निष्काम होनी शिवनाम उच्चारी, निष्काम होनी शिवनाम उच्चारी. धरोण्यांतरी दृढ प्रेम, धरोण्यांतरी दृढ प्रेम, धरोण्यांतरी दृढ प्रेम. निष्काम होनी शिवनाम उच्चारी, निष्काम होनी शिवनाम उच्चारी, निष्काम होनी शिवनाम उच्चारी.
अंतरी दृढ प्रेम निष्काम होनी शिवनाम उच्चारी निष्काम होनी शिवनाम उच्चारी निष्काम होनी शिवनाम उच्चारी अंतरी दृढ प्रेम मागो तुझे नामी चंद्र लागो